जय शिवराय. मी जयश्री पवार. माझ्या फोटोग्राफर सखीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मंडळी, आपली भारतीय संस्कृती म्हणजे परंपरेचा वारसा. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे चालत आलेले रीतिरिवाज म्हणजेच परंपरा. अशाच आपल्याला अनेक परंपरा पाहायला मिळतात. मग त्या घरातील असो किंवा गावची असो. आणि गावची परंपरा म्हणाल तर आपल्याला देवादिकांच्या यात्रेतून चालत आलेली दिसते. पूर्वी आपले पूर्वज जी परंपरा चालवायचे तीच परंपरा आपण पुढे चालू ठेवतो. तर आज आपण पाहणार आहोत अशीच एक वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा म्हणजे गाडी बगाड. मंडळी, सातारा जिल्ह्यात जसं बावधनसारख्या ठिकाणी सर्वात मोठी बगाडाची यात्रा होते, तशीच ती पुणे जिल्ह्यातही पारुंडे गावात बगाडाच्या यात्रेची परंपरा जपली जाते. चैत्र महिन्यात शुक्ल चतुर्दशीला जुन्नर तालुक्यातील पारुंडे गावची श्री ब्रह्मनाथ महाराजांची यात्रा असते. तर या यात्रेला बगाडाची यात्रा असेही म्हटले जाते. असं म्हणतात की हे बगाड म्हणजे नवसाचं असतं. पूर्वीच्या लोकांनी देवाला केलेला नवस आणि त्यांची पूर्ण झालेली इच्छा आणि यातूनच ही बगाड परंपरा चालू झाली, म्हणून याला इच्छापूर्ती बगाड असेही म्हटले जाते. पारुंडे गावात या यात्रेच्या दिवशी बेलसर आणि काटेडे अशी 2 ठिकाणची बगाडं आपला नवस फेडण्यासाठी येत असतात. गावातील चौकात गेल्यानंतर ते बगाड गोल फिरवले जाते. बगाडाला जो मानकरी असतो त्याला बगाड्या असे म्हटले जाते. कोणाकोणाचे देवाला नवस असतात ते या बगाडावरून फिरून नवस फेडतात. आणि या गाडी बगाडाची यात्रा पाहण्यासाठी खूप लांबून लांबून भाविक येत असतात. पारुंडे गावचे ग्रामस्थही या बगाडाचे सुंदर अशा पद्धतीने स्वागत करून लेझिम खेळत खेळत बगाडाला श्री ब्रह्मनाथांच्या मंदिरापर्यंत घेऊन जातात. चला तर पाहूया पारुंडे गावची सर्वात मोठी बगाड यात्रा.
गणेश दोन बाण याची